तुम्हाला पण माझ्यासारखे लांब, दाट, मजबूत केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती किंवा केस खूप डॅमेज झालेत, खराब झालेत, प्लस वाढत नाहीत त्यावर घरगुती असं तेल बनवणार आहे एकदम नॅचरल पद्धतीने. तर इथं आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता प्रत्येकाच्या घरी भेटू शकतो. जास्त वाळलेला असेल तरीही चालेल आणि ताजा असेल तरीही चालेल. कोणत्याही प्रकारचा असू द्या पण कढीपत्ता असला पाहिजे. कढीपत्त्याची पावडरही भेटते. तुम्हाला कढीपत्ता उपलब्ध नाही झाला तरी पावडर असले तरीही चालेल. तर इथं बघू शकता मी 1 वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे. तर हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. पाण्याचा एकही थेंब न टाकता, पाणी अजिबात टाकायचं नाही त्यात. तर हा छान पेस्ट बारीक व्हावा म्हणून मी आता तेल टाकणार आहे, जे की कोकोनट तेल, जे माझ्या केसांसाठी खूप छान असं आहे. तुम्ही कोणतंही तुमच्या पद्धतीने तेल घेऊ शकता, जे की तुम्हाला केसांना सूट करतं ते. तर इथं बघू शकता मी थोडंसं तेल टाकून घेतले आणि हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचंय. तर इथं मी त्याला बारीक करून घेतलंय. तर हे आपल्याला लोखंडी स्पॅन किंवा कढई असेल तर अतिउत्तम. कारण केसांना छान लोह बी पण भेटतं आणि लोखंडी कढईत केलेलं अतिउत्तम. त्यामुळे मी इथं बघा लोखंडी कढई घेतली आणि त्यात ते जे काही कढीपत्त्याची पेस्ट होती पूर्ण ती टाकून घेतली आणि त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचंय. म्हणजे आठवड्यातून मी 2 वेळा केस धुते तर मी आठवड्यातून एकदा तेल हे बनवते. तुम्ही एका महिन्याचंही बनवून ठेवू शकता. तर मी आठवड्यातून 2 वेळाच तेल लावते. तर 2 वेळाचं मी बनवून एकदम ठेवते. तर बघा आपल्याला हे आता गॅसवर ठेवायचंय. पूर्णपणे कमी गॅसवर आणि अजिबात आपल्याला कढीपत्ता जळू द्यायचा नाही. फक्त कमी गॅसवरती त्याला छान उकळवून घ्यायचं आहे. छान म्हणजे अजिबात काळा किंवा जास्त करपट अजिबात होऊन द्यायचा नाही. तर तुम्ही बघू शकता मी कमी गॅसवर किती छान त्याला उकळी आणली. जे की कढीपत्ता आपल्या केसांसाठी अप्रतिम असतो. त्याचबरोबर यात आपण मेथीही ऍड करू शकतो. पण आता उन्हाळ्यात मेथी पण खूप उष्ण असते आणि त्यामुळं मेथी तुम्ही नका घेऊ. हिवाळ्यात ही ठीक आहे. आपण पूर्णपणे मेथीचं तेल बनवून लावलं तरीही चालेल. मेथी, कढीपत्ता दोन्हीही केसांसाठी खूप छान आहे. पण इथं उन्हाळ्यात आपल्याला फक्त कढीपत्त्याचंच तेल बनवायचं आहे. हे केसांसाठी खूप छान आहे. काहीच आपल्याला स्कॅल्पला त्रासही होणार नाही. तर अजून काही गोष्टी यात ऍड करायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे तेल तयार झालेलं आहे. त्याचा कलरही तुम्ही बघू शकता किती छान आलाय. तर ह्यात अजून एक गोष्ट ऍड करायची ती म्हणजे आपल्याला लागणार आहे कापूर. कापूर आपल्या केसांचा म्हणजे खाज होत असेल किंवा स्कॅल्पचा स्मेल पण छान येतो. त्यामुळं कापूर तुम्ही नक्कीच लावा. तर आपल्याला इथं कापूर बघू शकता मी 2-3च वड्या घेतलेल्या आहेत त्या आणि त्या चुरवायच्या आहेत पूर्ण आणि त्यात मिक्स करायच्या आहेत. तर हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप छान असा फरक जाणवतो. तर बघा हे तेल आपल्याला कधी कसं वापरायचं हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता कापूर पूर्णपणे मी त्यात मिक्स केलेला आहे. तर छान मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला तेल लावायचंय आणि तेल जास्त थंड नसावं, कोमटच असावं. तर तुम्ही संध्याकाळचं हे तेल लावून विणी घालून सकाळचं म्हणजे रात्रभर ठेवू शकता आणि सकाळचं केस धुवू शकता. तसं नसेल जमत तरी तुम्ही सकाळचं 2 तास अंघोळीच्या अगोदर 2 तास केसांना तेल लावा आणि छान अशी मसाज करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी माझ्या केसांना छान असं सकाळचंच तेल लावते हे. तर 2 तास केसांना ठेवून मी नंतर हेअर वॉश करते. तर पूर्ण स्काल्पला तेल लावायचं आहे कारण स्काल्पलाच तेल लावल्यानंतर आपले हेअरची वाढ होते. तर छान मसाज पण करून घ्यायची. तुम्ही माझे हेअर बघू शकतात. लांब आहेत, दाट आहेत आणि केस गळतही नाहीत. पूर्णपणे मजबूत केस झालेत. माझेही पहिले केस खूप छोटे होते. पण जेव्हापासून मी केसांवर लक्ष द्यायला सुरुवात केली म्हणजे होम रेमेडीज ट्राय करायला लागले तेव्हापासून माझे केस छान झालेले आहेत, लांब दाट. तर हे माझे हेअर वॉश करण्या अगोदरचे केस आहेत आणि हेअर वॉश केल्यानंतर मी केसांचा फोटो काढलाय. तर माझे असे केस दिसतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. धन्यवाद.